नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी लय घरात कारण की आज सुट्टी होती माका. तर आता मी जातो जरा डॉक्टरकडे कारण की सर्दी माका खूप दिवस झाले कमी होणार नाही आणि थंयसून मग पुढे जाऊचो प्लॅन हा. कारण की आपल्यासोबत हा केदार गावडे खूप दिवसानंतर म्हणजे मला वाटतं तरी 6 महिन्यानंतर भेटतो आम्ही. तर भाऊ मनाक लागलो की डॉक्टरकडे जाऊया, त्याच्यानंतर मग थंयसून तरी पुढे म्हणजे बिचारा जाऊन येऊया. तर भाऊ आता भेटलो खूप दिवसानंतर आपण जाऊया. तर चला आधी आपण डॉक्टरकडे जाऊया आपण आज. थंयसून मग पुढे खायच्या बिचारा जाऊया तर आपण डिसाईड नाही हो का. थंयसून नंतर आपण ठरवूया आणि पुढे जाऊया. चला आपण निघूया आता. तर मंडळी आपण आता मी येलो पण डॉक्टर नाही म्हणजे दवाखाना बंद सोमवार. तर आता आपलो ड्रायव्हर चेंज होता, गाडी घेता केदार. होय होय चल, कोण नाही बघा ना, झालं म्हातारा होता. आणि खंय जाऊचा नक्की? खवण्यात जाऊया. खयचं कायाकिंग करतं थडे का दुसरीकडे? खय दोन्ही साठी कायाकिंग. हा मी त्या खवण्यात गेलो, ह्या कधी जाऊ नाही. याकत नाही रे, दोनच मरे दोन साईडिंग रस्ते असं म्हणतं. तर चला म्हणजे निघूया आता, बघूया काही नेता तो आपल्या आता गाडी तुला चला निघूया आता आपण. तर मंडळी आम्ही फायनली पोचलो खवण्यात. आपलं गाडी लावता थोडे पार्किंगला. हैसर मी फर्स्ट टाईम इलो हैसर. तर आता आपण आज मंदिराकडे म्हणजे आतमध्ये नाही जाणं आहे कारण की शूज आहेत पायात, बाहेरूनच पाया पडाय आपण. मारुती मंदिर असा. आणि ह्या साईडला मी येऊक नाही कधी आणि सीन एक नंबर आवडायचो. बघू शकतास तुम्ही, फर्स्ट टाईम इलो आहे मी ह्या साईडला. म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे जा मेन कायाकिंग करतात ना तर त्या साईड एक, आणि ह्या साईड मी तर फर्स्ट टाईम इलो आहे हडसून. म्हणजे ह्यो रोड मला माहीत नाही होतो कधी, पण त्या साईडच्या पेक्षा ह्या साईडचं सीन एक नंबर दिसतं हडसून. तर चला आपण आता खाली जाऊया, खालसून जरा आपण नजाऱ्याचा आनंद घेऊया. वरती एवढे डोंगर वगैरे एक नंबर हा, बघू शकतास. खाली जाऊया. तुका हडेचा माहिती आहे म्हणजे तू हडे खूप फिरलं असं वाटतं माका या साईडे. म्हणजे तू थडेचे नाही म्हणजे तू थडे 6 महिने काढले, ते हडे सुट्टी गेल्याच्या नंतर 6 महिने पुरे केलं सगळे फिरा. पुरे म्हणजे जितकी सुट्टी तितकं पुरे त्या साईडीक जाऊचा, पण त्या साईडीक रस्तो एकच हा. हडसून त्या साईडसून पण पाणी हा थंय मधी, आणि ह्या साईडसून पण पाणी हा. पर्याय आमच्याकडे एकच हा, त्यांच्या वाटपातसून चढान त्या साईडीक जाऊचो. चल वाट बघू. पडलो ये मरा दुसरं. तर मंडळी भाऊ म्हणता आपण मी तुमका दाखवला आता जागा ना, त्या साईडसून थोडंसून जाऊया. पण काय करून बीच फक्त जाऊचा ह्या साईडीन हडसून हडे बघू मरे. हा नाही माका शूज नाही भिजवतो. अर्ध प्रवास तर मंडळी मी केलाय, अजून थोडंसं शिल्लक राहिलो. तर मंडळी अर्ध राहिलो प्रवास आपण पुरं झाले. मोबाईल धावा नको द्यायचा तू मोबाईल कसा अडतं. अतूट प्रयत्नानंतर आम्ही शेवटी येऊन पोचलो व्हायचं. पाण्यात न उतरता न शूज भिजता शेवटी आम्ही बीचवर येऊन पोचलो.
क्राऊड नाही मग रेड या साईड आता त्या साईड जाऊया मला 4 फोटो काढे चल. तर मंडळी पुढे जातो आम्ही त्या साईडला फोटो वगैरे काढायचे आहेत. हां मंडळी केदार म्हणता त्या साईडला लोकल आहे तर त्यांना डिस्टर्ब नको करूया आपण या साईडला जाऊया. ते पण सीन इकडचं एक नंबर असा संध्याकाळचे फोटो काढू की एक नंबर येतले ना. जरा सो वायच काळोख पडायच्या टायमाक मंडळी याचं कोणतरी नाव लिहिलेलं सोपं त्याच्यावरती याने काय 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 काढलं काय काढलं काय काय लिहिलं या. अरे पण लिहि होतं काय ता तरी सांग लिहि होतं काय कोण चोको कोण हे काय का म्हणतात अंगातले किडे त्याच्या नावाचा निकाल गेल्या त्याने. पुढे असं भरती आहे त्याच्यामुळे पाणी खूप आहे नाही तर त्या साईडला जायचा होता पण पाणी जास्त आहे त्याच्यामुळे त्या साईडला का जाऊचे चान्सेस कमी आहेत. त्या साईडला असा कायाकिंग चालू आम्ही कायाकिंगला येलो तर त्या साईडला येलो. तू ह्या साईडला कधी येल्लं कायाकिंगा का त्याच साईड केलं दोन आयड व्ही आय पी पर्सन मरे तू म्हणाल का काय नाही तोंडात त्याच्या इल्ला पण गिळले आणि त्याने रिटर्न गिळले आणि त्याने कोण लागता तो का मग या कपडा घातला तर मंडळी तरी पण भाव म्हणता आपलं की पुढे त्या साईडला जी खडपत ना थोडे फोटो बरे येतात जाऊया आपण फोटो काढू. चला त्या साईडला फोटो वगैरे बघू आपण कसे येतात ते. आमचं मूड नाही होतं येऊचो पण मी एकटो असला असतं तर नाही इल्ला असतं मी जाणार असतं ओंकाराकडे कारण मी ओंकाराकडे इल्लं रात्री म्हणजे आज माका सुट्टी आहे काल रात्री मी इलं त्याच्याकडे आणि त्याच्यानंतर मी घराकडे जाऊन इलं तर व्हिडिओ काढू माका भेटाक नाही कारण की माका वेळ नाही भेटाक तेवढं आणि थोडासा काम होता त्याच्यासाठी. तर ह्यो पात्राव गावलो म्हणा इलं घराकडे होतो माणूस करतला का तर तो रिकामी होतो आणि मी रिकामी होतो. चला आपण आता जाऊया पुढे त्या साईडला की फोटो बघूया कसे काय येतात आपले. मंडळी भावाने इतकी मेहनत घेतली आणि फोटो काढायची कारण स्नॅपसाठी मेन गोष्ट स्नॅप होय ना रे मेन गोष्ट स्नॅप ना. तर इतकी मेहनत इतकी सगळी मेहनत भाव करता फोटो काढायची फक्त स्नॅपसाठी. तर आता आपण वडापावच्या गाडीच्या इथे आलोय विचारूया त्यांना काय भेटतं काका काय नाश्ता काय भेटतं हे काय खातं समोसे खात्याला 2 द्या 2. बोटिंग तर मंडळी आता जस्ट तयार होतो समोसे थोडा वेळ लागतो तो आणि आमका फुल गरम गरम दिले जातले तर आपण थोडं वेट करूया. समोसा एकच खा चलत तडे तो थोडे ती लाशी बोट दिसतो ना त्याच्या तडेचं दगड आपल्या चढान जाऊ डोंगर पण 2 खातले नाश्ता कसं कमी करतात पोट भरून करू बारीक नाही वाट भरा काय नाश्ता करतात असं. आणि त्या मंडळी थोड्याचा टॉक दिसताना शाळेत थांबलेलं पण त्या स्नॅपसाठी पोस्ट टाकूच्यासाठी तू हडे घेऊन येलो तू नाही फोटो बघा डॉक्युमेंट संध्याकाळी टाक तू सांगते मग चालत. आपलं समोसा रेडी झालेलो माझ्याकडे बघून कर बघू
गरम आहे जरा काय नाही खाल्लेच तर नाही भाजत ना नाही भाजत खाल्लं तर टेस्ट वाढतात त्याची अरे घाल पटकन सगळं तोंडात मराठी नाही तोंड रोजगाराकडे विचारतो मी तोंडात नक्की काय केलं बाकीच्या लोकांचा परत विषय दुसरं कडे गेलं समोसच खाऊ गेलो बरे वाटे एक नंबर जास्त आपल्या कळमन एक नंबर मग अरे कमी का काठी चढायची या चढायची असं चढत चढत दमता लागला निजान चढायचा लागला तरी चला 2 समोसे खाऊ काका आणि एकदा एक बघ बाबा अजूनही बघ ऑर्डर कॅन्सल करू का तरी कॅन्सलचं टेन्शन घेऊ नको हे घाटी चढायची या चढतो निजान झालं तरी पण चढत होय ना निदान चढायला बसायला रायगडात गेलो होता आता निदान टाकलं होतं काल सेम तशीच परिस्थिती झाली कालकडे गेलो 10 किलोमीटर चालत होता तो लागणार पण तशी पण एवढे परिस्थिती पण प्लेन होता त्यामुळे सरसेच गेला अडचण चढायचं असतं ना म्हणजे आपल्या तिकडून निजत चढलं का नाही गेलं सर तू बरं गेलं सगळ्यात पहिलं मी गेलं अरे हेडफोन घातला नाही बरा नाही हा पैसे पे जर नाही झाले तुका प्लेटी पुसायचे लागतले नीट चाललं ना वायफाय घेतलं नाही काका अंका सांगतोय त्या पे नाही केल्यानंतर हे डीसी येत 2 घ्याव माझ्याकडे चाय टेन्शन नाही राहिलं गाडी टेन्शन एक्सटेंडर तरी करायला जाते बस झाला मा कामा जवळ भराक नाही अजून भराक नाही डबल जेवणाला माणसाला 2 समस्या काय नाही तर नीटची मध्ये जाऊ नक्की कडे हळसून जाऊया पॅन्ट काढी पॅन्ट माझी पॅन्ट बरी आहे घरा मला त्यामुळे टेन्शन घातलेला थंयचं पाणी कमी असं वाटतं रे ते चलत येत होतं हो माका उचलून घेतो पाठी असं कसं बा आता इतक्या दिवसांनी मला भेटलो दोनच एकाच कांदे यार नको 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 असा कसा आहे बाबा असं नाही विचारते रे 2 बोलत एकाच कांद्या माणसं बोलवते खूप दिवसांनी रे या साडी मी पण खूप दिवसांनी दिलाय माका वाटणार नाही तुझ्या तोंडावर बघून खूप दिवसांनी दिलं होतो पावसाळ्याचं पहिलं येतं पावसाळ्यानंतर ना मधी कोणच्या तरी स्नॅप दिसत रे अडायचे थोड्याचे स्नॅप टाकून बरोबर पण म्हणजे माका सांगा जो माणूस एका टोका पडून दुसऱ्या टोका विष्णू स्नॅपचे फोटो काढूक लावता होय अरे स्नॅप टाकूचं असतं रे मोस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असतं स्नॅप टाक जीवनात काय काय चालतं तर सांग लोकांना अरे काय काय करतं अरे मग स्नॅपच्या हिशोबाने सगळ्यांका कळतं मग स्नॅप बघित असतो ना लोक त्याच्यापेक्षा ब्लॉग चालू कर मग रे नको ब्लॉग तर मोठा खूप गाव आपलं बारीक तरी ब्लॉग चालू केलं असतं कसा बघ 4 जण तसेच बोट धुतो तुम्ही त्याच्या बोलतो आपण निल्लो त्या चांगल्या मार्गाने जाऊया हो बोर्डे का पिसडा होता सोडायचा
अरे काय गावला होय होय अरे शे आपल्या मी माझा बघते तू तुझा तुझं बघ हा मी खातोय त्याच्यात मला डिस्टर्ब करू नको. मंडळी आम्ही आमच्या रस्त्यावरती पोचलो. ह्या चांगल्या रस्त्याने आमका तडे जाऊचा होय रे चांगलं रस्ता नाही हो अजिबात न दगड न चढ उतार चला चावा चल चल ही पाठी तर होते 2 चमचे घाल निश्चित परत काहीतरी तो चल चला म्हणजे आपण चालू करूया प्रवास. न उतार न चढीचो चांगलं रस्तो मरे नको चढसून का म्हणजे मग काटा एक समोसा जिरलो असं वाटतं एक समोसा जिरल्यासारखं वाटाकलं ना माझं आहे माका परत नको परत खाऊन परत जिरवतो लोक परत एकदा रिटर्न चला ह्यो वर तो चढाव मारी देत आणि एक अर्धो जिरतो माका असं वाटता. ड्राइवर अभी थोड़ा गाड़ी लो हम थोड़ा पीछे बैठेंगे. हाँ ड्राइवर गाड़ी निकाल खायच्या पिक्चर तो ऍक्सिडेंट मध्ये काय गालो गेलो सा ते मंडळी आपल्या ड्रायव्हरानं गाडी काढलेली हा. आता आपण निघूया. आता खय तर डायरेक्ट घर तर चला म्हणजे आता निघूया आपण डायरेक्ट घरी जाऊ. हे आपल्या भावाचा प्रवास आहे सरलेलो हा. आता कधी भेटलेला भावा तू अच्छा कधी येत असतो नेवकेशी तेव्हा येतं कधी पण तयार चल जॅकेट आहे जॅकेट इथं चल मिस यू बेबी मिस यू टू होय चला चल तर 6 महिन्यानंतरची भेट होय ना. तर चला मंडळी आता केदार गावडे आपल्या घरी जातील आणि आता जाणार मामाच्या इथे. मामाने ओंकार पालवच्या घरी. बेबी मिस यू. अरे भावा बोल मरे काहीतरी बेबी मिस यू. होय होय चला चल बाय. मंडळी फायनली मी पोहोचले घराकडे. माहिती बघता टी व्ही व्हिडिओ एडिट भावाचा आहे व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे. आता आपण थोड्या वेळानंतर मस्त प्रोग्राम असा कसलं वाट बघतो कसलं रे असा तुमका बघू मिळतं पुढे असं. मंडळी भावाच्या ब्लॉगवरती दिसत तुमका. आणि मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. बाय.